ताई, तपोवनाचा विषय देखील अशाच प्रकारे आहे ज्या ठिकाणी अनेक नाही, मी काल सुद्धा या विषयावर बोलले की तपोवनाचा विषय असेल किंवा आरेचा विषय असेल, आरे पण आरेमधली एवढी झाडं तोडी गेली, तपोवनमधली एवढी झाडं तुटतात म्हणून लोक त्या ठिकाणी आंदोलन करतायत, सयाजी शिंदे त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि सांगतात की झाडं वाचवली गेली पाहिजेत. सगळ्यांची तीच भूमिका आहे, कारण आरेमधली झाडं जी तोडली ती लावली गेली का? आपल्याला सांगतात मंत्री महोदय की एकाच्या बदल्यामध्ये 10 झाडं लावतो, पण त्याचे बघतो कोण नियोजन? कधी दिसतात का ती झाडं लावलेली? आणि आपण मुंबईमध्ये बघतोय दिवसेंदिवस सिमेंटच्या जंगलाखाली झाडं कापली जात आहेत, ती बघता का कोण लावली की नाही लावली? म्हणून माझं काय सांगणं आहे की या संदर्भामध्ये जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते, म्हणूनच काल पण मी म्हटलं की सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं होतं 33 करोड झाडं लावणार, ती कुठं गेली? म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही का, असा प्रश्न विचारला. बघा, झाडं आहे तर श्वास आहे, आणि हा श्वास घ्यायला लोकांना त्रास व्हायला लागले, आपण धोकादायक वातावरणात झाले. अशा वेळेला झाडं वाचवली गेली पाहिजेत, आणि ही झाडं कापली जातात त्याला लावली जातात का, ह्याचा पण एकदा तपासणी केली गेली पाहिजे. असं आहे की या संदर्भामध्ये आज आमची जी प्रेस कॉन्फरन्स होती ती आमच्या मॅनिफेस्टोच्या बाबतीमध्ये होती. या संदर्भामधले जे प्रश्न येतील तेव्हा नंतर त्याची उत्तर देऊ. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.